श्रीकांतराव, नाही नाही बस बस. श्रीकांतराव, कालचा कार्यक्रम चांगला झाला ना? हो. नाही म्हणजे काय आहे, आता तुमची मुलाची बाजू हा काय राहूक नको म्हणून म्हणलं. काय दादा, तुम्ही लाजवताय की काय मला? तसं नाही. अहो, आता काही तिथलं काही राहिलंच नाही. रीती रिवाज नियम अटी हे सगळे आता इथलंच आहे. आणि आणि आता हे काय परक नाहीये नसतं. हा हा हा, चला चला. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. हा धन्यवाद. हा हा हा. आमची लाली आहे ना कालपासून फोनवरच आहे. तिच्या मैत्रिणी तिला अभिनंदनाचे फोन करतायत आणि ही सगळ्यांना थँक्यू 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 करत बसलीये. मला तर असं वाटायला लागलंय आम्हीच पुन्हा लग्न करतोय की काय. हो, असं कशात बोलतास? अहो, मैत्रिणीचा फोन नव्हतो. मग मांडव घालणाऱ्याचा फोन होता की काय? गुरुजींचा फोन होतो. अच्छा अच्छा, काय म्हणतायत? अहो, ते म्हणत होते की आता जो मुहूर्त टळला ना तर मे महिन्यापर्यंत दुसरा मुहूर्त नाही. अरे बापरे. बापरे, इतक्या लांब? अगो, तुझा घसा बसलेला हा ना, जरा गप म्हटलाय ना, गप बस. मी काय म्हणताय, अभिषेक झालो ना, हा मग आता लग्न पण देवच घडवणार. हा ता पण वेळेत. म्हणजे बघ दादा, हा उद्या साखरपुड्याचो आणि पुढच्या आठवड्यात लग्नाचो मुहूर्त. हा मग आता हीच संधी साधूक आहे ना. मी काय म्हणताय, उद्या साखरपुडा करून घेऊया ना. हे अगदीच लवकर नाही का होते? तू का म्हटलंय ना गप बस, जरा गप बस. आणि सगळी जबाबदारी काय तुझ्यावर सोपवणार नाही. सगळी कामं काय तू का नाही देणार करू? नाही पण आता कसा लग्न जमलेला हा, सुपारी पण फुटलेली हा, बाहेर लोकांका सगळा कळलेला, मग उगाच लग्नाक उशीर कशाला ना. आणि निशीच्या शिक्षणाचं काय? हो बाय, मी काय शिक्षण नाही अडवणार त्याचा, करू देते का शिक्षण. पण लग्न लांबणीवर टाकला तर गावात चर्चा होईल ना. हा आणि त्या दोघांका पण लगीन घाईत परीक्षेच्या अभ्यासात लक्ष लागणार नाही. म्हणजे मग दोघही शांत चित्ताने अभ्यासाचा विचार करू शकतील. काय दादा, बरोबर ना? श्रीकांतराव, तुम्हाला काय वाटतं? मला नाही, मुलांच्या आनंदापेक्षा त्यांना दुसरा प्यारा काय असणार आहे? हो, सगळ्यांना जे मान्य असेल ते मला सुद्धा मान्य. बघ दादा, आता व्यायांग पण मान्य. हा त्यांची पण परवानगी. हा पण एक अडचण हा. आता कसली अडचण? उमाची संमती असल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हो उमा, आता तुझा कौल पण देऊन टाक ना. हो, तसा नाही. माझं म्हणणं तुमच्या म्हणण्यापेक्षा काय वेगळा काय. पण लयच घाई नाही होता? अगो, घाई कशात? बंधू हा, मंजू हा, सगळे होत ना. आणि उमा मुलीची पाठवणी थोडीच करूची. हा ती इथेच राहणार आता. काय दादा, तूच सांग. बरं आहे लाली, तू म्हणते तसं करूया. मग आता उद्या साखरपुडा करायचा ना. चला आता मी ना श्रीनू आणि निशिक बरोबर घेऊन खरेदीक जातोय. काय उमा, निशिक आहे हा कॉलेजला असेल. हा ताईला की तुम्ही जावा. नाही नाही, आता मी ना त्याच्या कॉलेजमध्ये जातोय, ते का बरोबर घेताय आणि खरेदीकच जातोय. हा अहो नाही नाही लालिताई, कशा उगाच तुमका त्रास? आता त्रास कसलो? अगो, ती काय फक्त तुझी लेक नाही, हा माझी सून पण. हा मी आत्ताच्या आत्ता तिच्या कॉलेजात जाते, ते का बरोबर घेताय आणि जाताय खरेदीक. श्रीनू श्रीनू, अरे चल रे, खरेदीक जाऊचा. आता निशी तिथे बॅडमिंटन खेळत असणार आणि लालिताई तिथे गेल्या तर
निशिगंधा, माझं मन मला सांगतंय की तू नक्की येणार आहे. मला भेटायचंय तुला. तुझ्याशी बोलायचा मूड नाहीये माझा. सध्या तरी तुझ्या जजमेंट पासून लांब राहायचंय मला. असं कसा माझा फोन कट करतोय हा? आपण त्याच्यासाठी इथे आलोय आणि त्याचं त्याला काहीच नाही. ओए, उससे क्या पता है कि हम यहाँ आए हैं? और क्यों? क्योंकि वो उस लड़की से प्यार करता है. ओ शटा, हे फक्त अट्रॅक्शन आहे. प्रेम कशाशी खातात हे पण त्याला अजून कळत नाहीये. मॅडम सरळच ना पुढे? हो रे, तू आधी गाडी चालव पटापट. हो ठीक आहे मॅम. एकतर या गावातले रस्ते पण नाहीयेत, रेंज पण नाहीये. Oh God! सॉरी सर, सॉरी. Sorry, Sorry, sir. sorry, sir. Extremely sorry, sir. He has no idea of this road. पानी दो. ठीक है, साफ कर. टिश्यू, जस्ट. टिश्यू पेपर. काय चाललंय तुझं? अरे तू पाणी दिलं तेवढं पुरेसं नाहीये का? अरे भाई, गलती हमारी है. तू रुक जा. अरे पण म्हणून का? साहिल, साहिल, ठीक साहिल, है, टिश्यू पेपर. साहिल. सॉरी सर. नाही नाही, आपलीच माती आपला चिखल आहे. त्यात त्रास कसला? आय एम सो सॉरी. हा साहिल प्लीज चल. दादा, तुम्ही ते नवीन आहात का गावामध्ये? हो. काही मदत हवी आहे का तुम्हाला? हो ऍक्च्युली ह्या गावात कुठे कॉलेज आहे ते सापडत नाहीये. कॉलेज या आणि इथे रेंज पण नाहीये, बेसिक फॅसिलिटीज पण नाहीयेत. आणि अशा मागासलेल्याच गावात ह्याला राहायला यायचं होतं. मेघना प्लीज. मेघना काय मेघना? अरे येताना किती त्रास झाला तुला दिसलं नाही? यावरूनच कळतंय की हे गाव किती मागासलेलं आहे ते. तुम्ही ज्याला मागासलेलं म्हणताय ना, ती इथली आमची संस्कृती आहे. आणि तुमची अतिरेकी सुविधा इथे न आणल्यामुळेच हे जे काय निसर्ग सौंदर्य दिसतंय ना, ते आजही टिकून आहे. निशिगंधा, कुठे आहेस तू? आय एम ग्लॅड तू आज आलीस प्रॅक्टिसला. कशी आहेस? ता काय बाबा आता फक्त स्वतःच रमलेला असता. लग्नाची स्वप्न काय रंगवता. सगळीकडे ह्या का फक्त शिणूच दिसता. आणि माका तू गप बस ना जरा. अगो पण तू सांगितलं सरांका तुझं लग्न ठरलं आता? अहो सर, याचं लग्न ठरला शिणू बरोबर. अहो तुम्ही नाही तर मुंबईला गेला होतात तेव्हा तुमच्यासोबत इलेलो ओवी आणि श्रीणू, त्यातला श्रीणू. वाव, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस निशिगंधा. आता फक्त थोडेच दिवस आहे मिस निशिगंधा. त्याच्यानंतर मिसेस निशिगंधा श्रीनिवास सावंत. होय ना गो?
तुला लेक्चरला जायचं नाहीये? अगो पहिला लेक्चर ऑफ अगो, मी तुमची प्रॅक्टिस बघते, थांब जरा. हरकत नाही. दॅट्स फाईन. एक काम कर ना छाया, तू माझा फोन पकडशील का? मला प्रॅक्टिसमध्ये डिस्टर्बन्स नको आहे प्लीज. हा पकडते ना. लेट्स गो फॉर प्रॅक्टिस. अगो तुझं पण फोन दे, मी ठेवते. श्रीणूचा फोन आला की देते हा तू का? नाही, असं काही नाहीये. धर माझा फोन. आणि मला प्रॅक्टिसमध्ये कोणी आलेलं चालणार नाही. हा, दे बॅग पण दे. जा. सगळं फायनलाइज झालंय तर मी घरी येऊन बोललो तर काही बदलणार नाहीये सर. गोष्टी खूप पुढे गेल्या. तुमच्या घरच्यांमध्ये माझ्या घरच्यांमध्ये खूप फरक आहे सर. हे बघा मिस्टर, आम्ही ना इथे आमच्या कामासाठी आलो, तुमचं लेक्चर ऐकण्यासाठी नाही. आणि मलाही इच्छा नाहीये तुमच्याशी बोलायची आणि मला आवडही नाहीये. पण एक लक्षात ठेवा, आमच्या इथल्या मातीत पाय ठेवून आमच्या या गावाला, गावातल्या माणसांना बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. आता आमच्या गावात आलातच आहात तर तुमचं स्वागतच आहे, पण आमच्या संस्कृतीवर बोट ठेवलेलं आम्ही खपवून घेणार नाही. आणि तुम्ही आमच्या गावात स्वतःहून आलात. आम्ही तुम्हाला पत्र पाठवून या असं आमंत्रण दिलेलं नाहीये, कळलं? ओ हॅलो, एक्सक्यूज मी. प्लीज अरे पण ते एक मिनिट, 1 मिनिट. आम्ही तुमच्या भावना दुखवायचा नव्हता, सॉरी. नाही, भावनाच नाही दादा, स्वाभिमान दुखावला जाईल असं बोललेत या. अतिथी देवो भव असं आमच्याकडे मानलं जातं. उगीचच बाहेरून येऊन कोणी जर आम्हाला शहाणपणा दाखवायला गेलं ना तर ते खपवून घेतलं जाणार नाही, सांगून ठेवतोय. आणि मुळात तुमच्या वागण्याहून असं वाटतच नाहीये की या गावात तुमचं काहीतरी काम आहे किंवा तुम्हाला यायचंय ते. आता आलाच आहात तर जे काही काम आहे ते करा आणि वेळ मिळालाच तर इथलं निसर्ग सौंदर्य पहा. हे जे निसर्ग सौंदर्य दिसतंय ना ते तुमच्या अतिरेकी सुविधा न आणल्यामुळे टिकलंय. काम झालं. या. ही कुठली पद्धत आहे बोलायची? मी मला पाहिजे तेच करते. कोणी मला सांगायचं नाही की मी काय करायचं ते. माझं काम आहे ते मी करेनच. तुमच्यासारख्या माणसांचं काय करायचं ना ते चांगलंच माहितीये मला. दादा काय झालं दादा? नाही ताई, काही झालेलं नाही दादा, काही झालेलं नाही. तुमच्याशी सभ्यपणे बोलण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं की तुम्हाला ते मान्य नाहीये. हरकत नाही, पण मला तुमच्या पातळीवर येऊन बोलायची इच्छा नाहीये, कारण आमच्या तसे संस्कार नाहीये. पण एक लक्षात ठेवा, आमच्या या गावाला, गावातल्या माणसांना जर काही बोलायला गेलत ना तर गाठ रघुनाथ होताशी आहे. विषय संपलो. ताई या, तुम्ही या दादा, जर कामाला लागा सर, या चला. कोण आहे हा? आहे कोण? आता तर मी याला ह्याची जागा दाखवून देईनच. मार्क माय वर्ड्स. अगो निशी, मार तिकडनं. निशी सर, ओ तुमचा फोन इलो, फोन. हे फोन उचल गो. ओ तुमच्या दोघांच्या आईचा फोन इलो. दे. धर. अरे तुला उचलले. निशी, अगो धर ना फोन लवकर. अगं मी प्रॅक्टिस करतो, नंतर बोलू का तुझ्याशी? एक मिनिट. हा, हॅलो, बोल आई. काय ग अचानक फोन केलास? काय झालंय? हॅलो, निशिगंधा हा काय की प्रॅक्टिसमध्ये हा?
माफ करा, माका जरा काळजी वाटत होती म्हणून फोन केलाय. माफ करा. तुम्ही निशिगंधाची आई म्हणजे मला सुद्धा माझ्या आईसारख्याच आहात. सॉरी म्हणू नका. मी नीरज बोलतोय, निशिगंधाचा कोच. नमस्कार सर. मी माका खरं तर निशिगंधाशी बोलत होता, पण बरं झालं तुम्ही पण फोन उचलला असता. तुमचे पण आभार मानूचेच होते माका. तुम्ही माझ्या निशिक मुंबईत घेऊन गेला, त्याका त्याची स्वप्न पूर्ण करूची संधी दिली. खरंच खूप उपकार झाले तुमचे. प्लीज डोंट मेन्शन इट. हे माझं कर्तव्य होतं. हॅलो, कोण बोलतंय? आणि नीरज कुठे? हॅलो हॅलो हॅलो. हां सर, दुसऱ्या कॉलवर बोलतात. तुमचा निरोप असेल तर सांगा, मी सांगते त्यांना. नाही, तो जिथे कुठे तिकडचा मला ॲड्रेस पाठव. हो सर, त्याचं काय माका ना जरा निशीशी महत्त्वाचं बोलायचं होतं. निशिगंधाची आत्या म्हणजे लालिताई, ती आता कॉलेजमध्ये येतात. त्यांना माहीत नाही निशिगंधा बॅडमिंटन खेळतात. त्यांना निशिगंधा दिसूक नको बॅडमिंटन खेळताना. ते तर केव्हाच्या निघाल्यात, कधी पण पोचतील तिथे. निशिगंधाक सांगतास काय? माझा निरोप देतास फक्त लवकरात लवकर. ओके, मी तिला सांगतो. तुम्ही काळजी करू नका. बरं, ठेवतोय आम्ही. तुम्हाला कळलाय ना पत्ता? हो, अँड थँक्स बेटा. फायनली या गावातलं कोणीतरी सेन्सिबल बोललं. आणि नीरजला प्लीज कुठेही जाऊ देऊ नकोस. आम्ही येतोय त्याला भेटायला. त्याची इच्छा असो वा नसो. हा फोन माझा, तुझा. कोणाचा फोन होता? हो, तुझ्या आईचा फोन होता. एक काम कर, आजचं सेशन झालंय, तू चेंज कर आणि निघ. नाही नाही, थोडा वेळ तरी थांबावंच लागेल इथे. तुला मी काय सांगतोय? सर, तुमचाच रूल आहे ना की अर्धवट प्रॅक्टिस सोडून जाऊ शकत नाही. प्रॅक्टिस झाली नाहीये, पूर्ण करून जावी. तुला कळत कसं नाहीये? तुझ्या घरचं लाली का कोणीतरी तुला इकडे घ्यायला येतंय म्हणून तुझ्या आईने कॉल केला होता. सो लाली आत्या इथे येते. हो. एनिवे, प्रॅक्टिस सेशन संपतच आलंय. मी पण निघतोच आहे, तू पण निघ. ठीक आहे सर, तुमचं थांबणं गरजेचं आहे इथे. म्हणजे? मगाशी फोन तुमच्या आईचा होता. तुम्हाला भेटायला तुमचे आई वडील येतात. प्लीज तुम्ही थांबा, कुठेही जाऊ नका प्लीज. इन दॅट केस मला गेलंच पाहिजे. हो निशी, निशी, हो निशी. श्रीनिवास, ये ना. मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला निशी, हो निशी, निशी, निशी खा, निशी. श्रीनिवासला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, हे नक्की. विचारू का त्याला? पण काय विचारणार? होवी, हा? काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काय नाही. अगं, तुझा हात थरथरतोय. तुझी नजर सुद्धा स्थिर नाहीये. बघ, मला कळतंय काहीतरी झालंय. सांग ना, काय झालंय? होवी, अरे काही नाही. रेस नाही ओलांडणार. काय? नाही, नथिंग. माझं सोड ना, तू सांग. तू काहीतरी सांगणार होतास ना मला का? मी मला तसं फार असं काही विशेष काही नाहीये. मला आईने काम सांगितलंय, मला ते करायचंय. मी येतो.
श्रीनिवास, तू नजर चोरतोयस, अँक्शियस आहेस, शब्द अडखळतात. आय एम शुअर तुला काहीतरी बोलायचंय. ते आईने सांगितलंय की साखरपुड्याच्या खरेदीसाठी गावात जायचंय. ती निशीला घेऊन येणार आहे, मला सुद्धा बोलवलंय. हो, नाईस, ऑसम. बाय द वे, तू काल निशीची बाजू घेतलीस ना, दॅट वॉज रिअली स्वीट ऑफ यू. आता मी इथे नसले तरी मला निशीची काळजी नाही वाटत राहणार. म्हणजे नाही, नथिंग. अरे तुला उशीर होईल ना. तुझी आई आणि तुझी होणारी बायको तुझी वाट बघत असतील ना. अरे जा ना तू लवकर. गो गो. तरी काय विचार करत होते. ऑफकोर्स ना, ऑब्वियस आहे. माझे फिलिंग्स वन साइडेडच आहेत. गॉड, ओवी, व्हॉट्स रॉंग विथ यू? कम ऑन, अशी नव्हतीस तू आधी. काय करून घेतलंय स्वतःचा? ओके फाईन, एनिवे, जे झालं ते झालं. आता इथून बाहेर निघायला. इथे थांबले तर लग्नात खूप त्रास होणार आणि निशीलाही ते रिअलाइज होणार. कशाला उगाच हे सगळं? आता लंडनला परत जायची वेळ आली. प्लीज फोन उचल. प्लीज प्लीज रिप्लाय दे. I can't stay here anymore. निशी, सर, आत्याने मला बघितलं नसेल ना? त्यांनी तुला बघितलं नाही. निशी, मी आणि छाया त्यांना डिस्ट्रॅक्ट करतो. तू चेंज कर. तू काय करतेस हाय सर? तू पण बॅडमिंटन खेळूक लागलीस की काय? हो, तर माझं लेक्चर सुटला ना, म्हणा निलय. आणि तुम्ही कोच ना, आमच्या घरी येलो होतास. हो. निशी काय हा? हाय ना, हाय म्हणजे आहेस कुठेतरी असं. तू ना काय कामाचा नाही आहेस. ओ सर, तुम्हीच मका सांगा, निशी काय हा? नाही म्हणजे कुठे हा? नाही म्हणजे बिल्डिंग मध्ये शोधला पण तिकडे नव्हता. बाहेर बघितला तर माका वाटला ते का बघितल्यासारखा. आता तुम्ही माका बघितला असा. तू का? होय. तुम्ही ना निशीच्या ऐवजी माकाच बघूक वया होतास. नाही पण आता ठीक आहे, चला. काय सर? तुझी जीभ ना लई चुरू चुरू चालता. माका मदत कर निशीक शोधू. अगो आमका साडी खरेदी करूची हा. उद्या साखरपुडा हा ना, निशी आणि श्रीनूचा. इतक्या लवकर? हा मग अभिनंदन. हा तर अहो, दोघं एकमेकांका लहानपणापासून ओळखतात. मग उशीर करून फायदो काय? निशी सारखी मुलगी मिळू भाग्य लागता. माझो श्रीनू एकदम भाग्यवान. बरं मी काय म्हणताय, तुम्ही उद्या साखरपुड्याक या काय? या छाया काय या येईतच. ते का काय आमंत्रण नाही लागत. काही झाला तरी तुम्ही निशीचे सर होतास ना.
आता ताई ते येत नाही म्हणून काय झाला? तिच्या साखरपुड्यात तुमचे आशीर्वाद असूक व्हायत ना. नक्की या हा, सहकुटुंब या. हा या बघ निशीला. काय गो काय होतस? वॉशरूमला गेले होते. बरा बरा. मी काय म्हणतोय, एक गोड बातमी. हा, आपण उद्या तुमच्या दोघांचा साखरपुडा करून घेतो. हा काय? हा अगो त्याचीच तर खरेदी करून जाऊचा. हा अगो लोकांका पण सांगायचा. हा आणि हा तुझ्या या कोच सरांना पण आमंत्रण दिलंय. हा बरीच कामं हत. चल. आणि ह्या केसांचा काय केला चौतार? ते माझ्या डोक्यावर काहीतरी पडलं असेल म्हणून मी वेणी बांधते ना. ठीक आहे ठीक आहे, तू चल चल, जाता जाता वेणी घाल. चल. हा चल. हिलास? हो काय या कपड्यांवर एवढे डाग कसले? तुम्ही ठीक आहात ना? काय झाला काय? नाही माका काय त्रास झाला नाही. शहरातून काही माणसं इली होती, त्यांच्या गाडीमुळे चिखल उडलो, त्यामुळे माका काही त्रास झाला नाहीये. त्यांच्या बोलण्या वागण्यामुळे मला मात्र चिड आली. आपल्या मातीला, आपल्या संस्कृतीला नावं ठेवत होती. त्यांना काय माहिती आपल्या मातीत काय काय हाते. ही शहरातून आलेली माणसं आपल्या भागाला मागास म्हणतात. यांचे स्वतःचे विचारच मागास असत. तुम्ही आधी शांत व्हा बघू. हो, घरात एवढा आनंदाचा क्षण असताना त्यांचा विचारच नको आपण. हो, आपण कुठे त्यांना परत भेटूचा. तुम्ही कपडे बदलून घ्या. हे घ्या, हातपाय धुवून घ्या, बरं वाटत. विजयराव? हॅलो विजयराव? हॅलो ताई, ओवी कशी आहे? तिला काय झालंय का? विजयराव काय झालं काय? असं अचानक फोन केलास? नाही, ओवीचा मेसेज आला होता, ती इकडे परत यायचं म्हणते. काय? हो ताई, तिला काही कळलंय का? संध्याला दिलेल्या वचनाबद्दल, ती तिकडेच राहणार आहे याच्याबद्दल? नाही विजयराव, म्हणजे ओवी किती कायमचा राहूचा ह्याबद्दल मी ओवी कायच सांगितलेलं नाही अजून. माका तर वाटला होता की ताई ते आता रमूक लागला. विजयराव, माका काय वाटतं, त्याका ना तुमची आठवण येत असणार म्हणून त्याने तुमका मेसेज केला नसणार. तुम्ही त्याका भेटूक का येत नाहीस? तेवढंच त्याका बरा वाटत. ताई, मी आलो असतो तिकडे, पण मला भीती वाटते ओवीचा निर्णय बदलला तर, तिने परत इकडे यायचा विचार केला तर. त्यावर काहीतरी मार्ग काढता येईल. पण विजयराव, यामुळे तुमच्या नात्यात दुरावा यायला नको आणि संध्याक दिलेलं वचन मोडूक नको. आणि तसंही मी तुमका फोन करणारच होते. बरं झाला तुमचंच फोन इलो. तुमका आमंत्रण देऊचा होता. कसलं? आमच्या निशीचा लग्न ठरला. अरे वा. होय विजयराव, उद्या साखरपुडा आणि पुढच्या आठवड्यात लग्न. अरे वा, सुंदर. त्याचं काय या कार्याक आशीर्वाद देऊक माझ्या संध्याच्या बाजूचा कोणीतरी हसूकच व्हाया ना, म्हणून नक्की यावा. तेवढाच ओवीक पण भेटणं होईल. ठीक आहे ताई, नक्की आहे तुम्ही. बरं, ठेवते. ओवीच्या मनात असा परत जाण्याचा अचानक कसा येईल? नीरज बेटा, खूप मिस केलं तुला.
डॅड मॉम तुम्ही इथे कशाला आलात? मी ठीक आहे. कम ऑन नीरज, मी तुझी मॉम आहे. मला तुझ्या फिलिंग्स कळतात. मी तुला असं त्रासात नाही बघू शकत. तू चल आमच्या बरोबर. आणि तुला माहितीये आपले नवीन बिझनेस पार्टनर मिस्टर मेहता यांची मुलगी इंडियात आली आहे. तुम्ही दोघे एकत्र भेटा, पार्टीला जा आणि विसरता. एक मिनिट. हे डिस्कशन इथे नको आहे. आपण घरी जाऊन बोलूयात का प्लीज? यस, ही इज राइट. प्लीज कम. कसला फिलिंग, कसलो त्रास झालो कोचला. कम. जितना बढ़िया तेरा गांव है ना, उतना ही सोना तेरा घर भी है. मजा आता होगा यहाँ. सुकून की जिंदगी है पुत्र. मग तुला इथे राहायचंय का? गुड आयडिया डार्लिंग. तू पण राहशील ना? नीरज, तू इथे कसा राहतोयस? इथे हाऊस हेल्प वगैरे नाहीये का? अरे क्यों कंप्लेन कर रही हो? अपना बेटा देखो, इतना जिम्मेदार हो गया है. बड़ा सोना पुत्र है अपना नीरज. ते काय नाही. नीरज, तुला जर इथे राहायचं असेल तर तुझ्यासाठी मी एक चांगलं घर शोधून देते. मी चहा करतो. एक थेट मुद्द्याचंच बोलते. मी इथे फिरायला मजा मारायला आले नाहीये. कोण आहे ती मुलगी? निशिकांता. कशी भेटली? कुठे भेटली? मी इथे एका कॉलेजमध्ये बॅडमिंटन शिकवतो. ती तिथे बॅडमिंटन शिकायला आली होती. आधी फक्त भेट झाली, मग ओळख वाढली, चांगला रपो डेव्हलप झाला आणि नंतर दोघांना रिअलाइज झालं की वी बोथ लव इच अदर. अरे वाह, यू बोथ लव इच अदर. दे बोथ लव इच अदर. तिचं लग्न ठरलंय आता, हो ना? हो, पण तिचं माझ्यावर प्रेम आहे. इट्स जस्ट दॅट की ती तिच्या बाबांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. तो मी बोलतो ना त्याच्यासोबत. तू बोलणार? हो. मग झालंच. इथली गावातली माणसं पाहिली ना, मग असं उदाहरण लक्षात आहे ना? एक आदमी की वजह से पूरे गांव को जज मत करो. क्या हुआ डॅड? एक मिनिट, मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. अगं आता याबद्दल बोलून काहीही होणार नाहीये. प्लीज तुम्ही परत जा. तिची उद्या एंगेजमेंट आहे. तिच्या होणाऱ्या मदर इन लॉने मला इन्व्हाइट केलं. ओ, तिच्या मदर इन लॉने तुला इन्व्हाइट केलं? हो. मग तर तिच्या एंगेजमेंटला जावंच लागेल. मॉम प्लीज. नाही, आता ही कोण मुलगी आहे ना हे मला बघायचंच आहे. अरे ही साडी कशी आहे? उमा कशी आहे? खूपच छान आहे रंग. जायचं कसं वाटला? होय तर चांगला ना. निशे उभी राह. त्या अगो उभी राहू ना. अगो राहू तर उभी. काय झालं आता बघा. तसा ना कशी दिसता, कशी दिसता? बघलस बघलस उमा, आत्तापासून सुनेचे किती लाड चालले ते. मगे माझी एकुलती एक सून लाड नाही करणार काय? होय तर. आणि ही कोणासाठी? आई, ती मी पसंत केली आहे. कोणासाठी गो? ओवीसाठी. घे. निशी, कशाला? अगो करवलीस ना तू म्हणून. हो ओवी, ही साडी तू माझ्या लग्नाला नेसशील ना? घे. बरं
जरा उभा ही बघ अजून एक साडी हा ही बघ हा रंग कसा वाटता हा रंग तुमका छान दिसत आला ताई. हा बघ पदर कसा वाह ते लावून दाखवा बघू. हे का काय झालं कांदो कुसलो असात साडी नेसूची सवय नाही ना अगो तेका आवड पण लागता. आई 8:30 ठेवले ते. आवडले तर तेका साडी. बरं मी काय म्हणते ही साडी माका ठेवू ना. हो मग हो, तुम्ही किती प्रयत्न केला तरी मला हे सगळं नाही सहन होत आहे. दिस इज नॉट मी. असं वागून मला निशीच्या आनंदाच्या आड नाही यायचं. आता मला खरंच इथे नाही राहता येणार. काय करतेस? काही नाही. काय करतेस? अगं काही नाही बॅग भरतीये. तेच विचारते कारण काय? निशी माझी तिकडे ना काही इम्पॉर्टंट काम आहेत म्हणून. असं अचानक? निशी लुक आय एम रिअली सॉरी. मला नाही थांबता येणार आहे. मला लंडनला जावं लागेल परत. खरंच सॉरी. म्हणजे तू नाही जाऊ शकत. तू कुठेही जाणार नाहीयेस. तू अशी पहिली व्यक्ती आहे जी माझ्या वयाची, माझ्या जीवाभावाची, माझ्या हक्काची व्यक्ती आहेस तू. तू नको ना जाऊस प्लीज. हे बघ तू माझी करवली आहेस ना. निशी मला ना खरंच इच्छा आहे थांबायची पण हे सगळं जमणं इतकं सोपं नाही. माझ्यासाठी पण सोपं नाहीये. म्हणजे निशी काय झालंय? आई ओके? काय नाही झालंय. काय झालंय? खरंच काय झालं नाहीये. निशी तू खरंच ओके आहेस ना? तुला काही सांगायचं आहे का मला? निशी खुश आहेस ना? मी खुश नसायला काय कारण आहे? अगं आई दादांनी एवढं सगळं छान केलं माझ्यासाठी पण ही एवढी मोठी गोष्ट आयुष्यात घडते ना. आणि आता तर खरी मला तुझी साथ हवी आहे. हे सगळं माझ्यासाठी सोपं नाहीये. म्हणजे नव्याने घडतंय ना सगळं म्हणून. ही माझ्या आयुष्यातली मोठी गोष्ट करायला जाते मी. म्हणजे सगळंच बदलणार आहे ना. मी आयुष्यातली
एवढी मोठी गोष्ट करताना मला तुझी साथ हवी. तुझ्या मदतीनेच स्वप्न बघायला लागले ना. मग आता वास्तव स्वीकारता नाही, मला तुझी साथ हवी आहे. तू माझ्या सोबत राह बस. निशी, लोक अंडरस्टँड, पण मी फार वेळ नाही राहू शकणार इथे. ठीक आहे, मी ना तुला तेव्हा परत कन्व्हिन्स करेन. पण प्लीज आता नको ना जाऊ. प्लीज प्लीज असं अचानक घरातून माझ्या आयुष्यातून नको ना जाऊ. प्लीज. सॉरी निशी, पण मला खरंच फार काळ नाही ते थांबता येणार आहे. हेच आहे तिचं घर. अरे मग चला. मेघना, उसकी फीलिंग्स को समझो. कैसे जा पाएगा वो? जावं तर लागणारच. तुम्हारे दिमाग में क्या चल रहा है मुझे कुछ समझ में नहीं आ रहा. मला फक्त त्या मुलीला भेटायचं. साखरपुड्यापर्यंत नाही थांबलो तरी चालेल मला. आता तुम्ही येताय की मी जाऊ एकटी? अच्छा रुको. नीरज बेटा, कभी वहाँ को अकेले अंदर भेजना तो और भी रिस्की है. तो चलना, मैं हूँ. आ जाओ. चलो आओ.